महाराष्ट्रातील कोणत्या कुटुंबांना वर्षाला 3 मोफत सिलेंडर मिळणार? मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे। पण ही योजना सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही। या योजनेसाठी काही नियम आहेत। या योजनेतून राज्यातील 56,16,000 कुटुंबांना फायदा होणार असल्याची माहिती मिळत आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला। अजित पवार यांनी या अर्थसंकल्पातून अनेक मोठ्या घोषणा केल्या। या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या। यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरची देखील घोषणा करण्यात आली। राज्यात गॅस सिलेंडरचा दराचा विषय नेहमीच चर्चेत येत असतो। असं असताना राज्य सरकारने काही कुटुंबांना वर्षाला तब्बल 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे। पण ही योजना सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही। या योजनेसाठी काही नियम आहेत। या योजनेतून राज्यातील 56,16,000 कुटुंबांना फायदा होणार असल्याची माहिती मिळत आहे। या महिलांना वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार। अजित पवार यांनी केलेली ही घोषणा खरंतर राज्यातील महिलांना दिलासा देण्यासाठी करण्यात आली आहे। महिला या घरातील किचनचा खर्च भागवतात। त्यामुळे गॅस सिलेंडरचे भाव वाढले तर महिलांना टेन्शन येतं। खर्च वाढल्याने महिलांना पैशांचं नियोजन खूप काटकसरीने करावं लागतं। त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील 56,16,000 महिलांसाठी वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्याबाबतच्या योजनेची घोषणा केली आहे। बीपीएल रेशन कार्ड अर्थात पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला 3 सिलेंडरचे पैसे थेट खात्यात मिळणार आहेत। या माध्यमातून राज्यातील तब्बल 56,16,000 महिलांना याचा थेट फायदा होणार आहे। अर्थसंकल्पात महिलांसाठी नेमक्या काय काय घोषणा आहे आपण थोडक्यातही जाणून घेऊया। सन 2023 ते 24 पासून लेक लाडकी योजनेची सुरुवात मुलीच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण 1,01,000 रुपये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा 1,500 रुपयेवर्षी सुमारे 46,000 कोटी रुपये निधी दिनांक 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्याचे नाम, आईचे नाम, वडिलांचे नाम व आडनाव या क्रमाने करण्याचे बंधनकारक। पिंक ई रिक्षात 17 शहरातल्या 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य 80 कोटी रुपयांचा निधी। शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10,000 रुपयांवरून 25,000 रुपये। राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे आणि साहित्यासाठी 78 कोटी रुपये। रुग्णांची विशेषतः गरोदर माता आणि बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने-आण करण्यासाठी 3,324 रुग्णवाहिका। जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1,65,66,986 घरांना नळजोडणी पूर्ण राहिलेल्या 21,04,932 घरांसाठीचे काम प्रगतीपथावर। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला घरटी 3 गॅस सिलेंडर मोफत देणार। 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना लाभ। लखपती दीदी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना। बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15,000 रुपयांवरून 30,000 रुपये वाढ। महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला। लखपती दीदी यावर 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट। महिला लघुउद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन।
आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा, 10,000 रोजगार निर्मिती, मुलींना मोफत उच्च शिक्षण, शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित 8 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% प्रतिपूर्ती या निर्णयाचा अंदाजे 2,05,499 मुलींना लाभ, सुमारे 2,000 कोटी रुपयांचा भार.